झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। जय हो, जय जय। आज गेली 8 ते 9 वर्षे शेतकरी कर्जमाफीसाठी लढा देत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे तळागाळातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी गेले 10 वर्षापूर्वी कधीही शेतकऱ्याने सहकार पातळीवर थकीत नव्हता, कारण शेतकरी थकीतही नाही राहिला होता। परंतु सध्या स्थितीत जर बघितलं तर 10 वर्षामध्ये शेतकऱ्याला अल्प मध्यम ही खावटी आज ही कर्ज जी आहेत ती त्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या 2 कर्जमाफी झाल्या, परंतु सिंधुदुर्गातील तळागाळातील शेतकरी बरेचसे यापासून वंचित राहिले। आणि आजची परिस्थिती अशी झाली आहे का शेतकरी सावकाराकडून कर्ज घेऊन आपला पुनर्गठन करीत आहे। ही एक दुर्दैवी बाब आहे, कारण याच्यावर आम्ही बरेच वेळा आज याच्यासाठी लढा देतोय, कारण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी गेले आज अनेक 30-40 पर्यंत आज उपोषणे झाली जिल्हा प्रशासन स्तरावर, परंतु लोकप्रतिनिधी आले, आश्वासने दिली, पण एकही अजून बैठका लावू म्हणूनही सांगितलं, पण त्याच्यातून अद्यापपर्यंत काहीही निष्पन्न झालेले नाही। त्यामधून आज अधिवेशन चालू आहे। आम्हाला अशी अपेक्षा आहे की आज पावसाळी अधिवेशनमध्ये तरी आज शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्याचा आता आहेच मागणी, पण त्यांच्याबरोबर आमचाही त्यांना पाठिंबा आहे। आमची सुद्धा मागणी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळातील शेतकरी व तळ कोकणातली आम्हाला सरसकट कर्ज शासनाकडून कर्जमाफी झाली पाहिजे। ते सुद्धा 2 लाखावरील शेतकरी आहेत, मध्यम मध्ये अडकलेले, अल्पमध्ये आहेत। खावटीचा तर निर्णय घोषित होऊन तर आज तसाच आहे। त्यानंतर आंबा नुकसानी झाली, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही अनेक वेळा हेक्टरी 1 लाख रुपये मागितले काजू आंब्यासाठी, कोणीही त्याच्याबद्दल काही दखल घेतली नाही। म्हणजे जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आज लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष दिसून येत आहे। आपला सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना उपाध्यक्ष आज आम्ही जवळजवळ 8 ते 10 वर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शासन पातळीवर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावर म्हणजे जवळजवळ 30 ते 40 आम्ही लाक्षणिक उपोषणे धरणे आंदोलनं करून पण आम्हाला जे आपले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत दीपकभाई केसरकर, त्याच्यानंतर आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी दीपकभाईंनी 15 ऑगस्टला आम्हाला आश्वासन दिलं होतं इथे येऊन की आम्ही तुमचे जे काही मागण्या आहेत शेतकरी संघटनेच्या वतीने ते आम्ही संबंधित खात्याचे मंत्री, सचिव तसेच उपमुख्यमंत्री यांच्या कानी घालून तुमची भेट काढून देतो असं 15 ऑगस्टच्या दिवशी सांगून पुढे आम्हाला त्यांनी काहीही सहकार्य केलं नाही। उलट पक्षी आमचं त्यांच्या ते मंत्रालयातील सचिव यांच्याशी बोलणं होऊन आम्हाला त्यांनी एक पत्र पाठवलेलं, पत्रात असं हे केलेलं की तुमची आम्ही हे फिक्स केली आहे मीटिंग, पण त्याचं पण काही झालं नाही। त्याच्यानंतर आमचे रवींद्र चव्हाण साहेब आले 26 जानेवारीला, त्यांनी पण आम्हाला आश्वासन देऊन गेले, पण त्याची पण पूर्तता झालेली नाही। वेळोवेळी शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली जातात। त्याच्यामुळे आमचं असं तर म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यातील हे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे हे मंत्री नाहीत, हे थापा मंत्री आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी थापा मारतात, लोकांना वेटीच धरतात। शेतकऱ्यांचा आम्ही विचार करू असं सांगतात प्रत्येक वेळी। आम्ही तुमच्यासाठी शासन पातळीवर प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी मांडतोय करतोय असं दाखवतात, पण शेतकऱ्यांसाठी कोणीही वाली नाही। आणि आम्ही ह्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढच्या विधानसभा जी निवडणूक येणार आहे त्यावेळी आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार की तुम्ही जर आम्हाला जर हे सहकार्य करत नाही, आमच्या जर मागण्यांचा विचार होत नाही, आज जो 50,000 लाख रुपयासाठी शेतकरी जे घाटमाथ्यावर जशा आत्महत्या घडून येत आहेत त्या ह्याच्यावर मनस्थितीत पोहोचलेले आहेत। आणि आमचे जे वर्किंग मंत्री जे आहेत सध्या म्हणजे ज्या शासनाच्या आता वर्किंग मंत्री आहेत ते पण अशा भूलथापा मारून जर आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढत नसतील तर आमच्या लोकांची आता ही मनस्थिती बनलेली आहे। पुढच्या निवडणुकीला आम्ही यांना आमची जागा दाखवून देऊ।